जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे यांनी टॉस विन होऊन क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण सजवले जाते. मी म्हटलं होतं ज्या ज्या वेळेस लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन येतंय त्या त्या वेळेस पहिला चेंडू इथे मात्र पुल केलाय. चेंडू फेकून दिलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. कामठी संघाच्या माध्यमातून जबरदस्त पहिला चेंडू पुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल चेंडू फेकून दिलाय. गचा क्षेत्ररक्षण सुद्धा झालं परंतु चेंडूला 4 धावा मिळत आहेत. श्री गणेश झालाय तो मात्र कामठी संघाच्या माध्यमातून. अजून एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन परंतु क्षेत्ररक्षक तैनात केलाय. या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबल असणं खूप गरजेचं आहे आणि यामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवरती धमाका दाखवला त्यांना क्लास दाखवतोय. बॅकफुटला केलाय पंच केलाय आणि चेंडू मात्र 2 धावा खर्च करतोय गोलंदाज. गोलंदाजाला कुठेतरी लाईन चेंज करावी लागेल कारण की दोन्ही चेंडूचा विचार केला. बॅकअप चेंडू टाकले आणि बॅकअप चेंडूवरती फलंदाजाने बॅकअपला जाऊन बॅकफुटला जाऊन नक्कीच पुलचे 2 फटके आपल्याला बघायला मिळालेत. जबरदस्त सामना आपण बघतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. इथं मात्र पुन्हा एकदा 30 दिशा परंतु चांगलं क्षेत्ररक्षण टिप फॉर टॅग. आपण जर त्या क्षेत्रामध्ये दीपकजी पाटे साहेब इथे उपस्थित झालेत. आमच्या आयोजक कमिटीकडनं साहेबांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत. आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढणार आहेत. पुन्हा एकदा लाईट अँड ड्रिफ्ट ज्या ज्या वेळेस कॉम्बिनेशन येते त्या त्या वेळेस नक्कीच आपण बघितलं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कुठेतरी समीकरण चेंज होत असतात. इथे मात्र नक्कीच बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. चेंडूला मात्र कव्हर आणि पॉइंटच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रत्येक चेंडू बॅकफुटला जाऊन आपण पंच नाही करू शकत आहे कारण की गोलंदाज सुद्धा तेवढाच चपळाईची गोलंदाजी करत असतो. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 1 घेऊन आर्यन आहे का? ओके. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला केले पंच केला आहे परंतु बॅटची एज घेऊन थर्ड मॅन रिजन मधून 2 क्षेत्ररक्षक गोलंदाजीवरती आहे चेंडूवरती आहेत परंतु या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव फलकावरती धावांचा विचार केला तब्बल 8 धावा ऑन द बोर्ड्स. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे ते मात्र आर्यनचं. अक्षय आणि दीपकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अक्षयला विचार केला. अक्षयने चांगली धावफलक केलेत. तब्बल 7 धावा कुठून काढल्यात. त्याचप्रमाणे दीपक सुद्धा 2 धावांवरती फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूनी पडल्यानंतर कुठेही उसळी घेत नाही. कॉन्क्रीट पिच असतात. चेंडू ज्या ज्या वेळेस पडतोय स्किट होतोय वाईट येतोय अतिरिक्त धाव्याने धावफलक पुढे जाते. दहा धावा डबल डिजिट डबल फिगर 10 धावा ऑन द बोर्ड्स. षटक क्रमांक 1 आहे. पुन्हा एकदा इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता आणि आठवण करून देतात आपल्याला राहुल द्रविडची आठवण करून दिलात रॉबिन उत्तप्पाची. बॅकफुटला जाऊन ज्या ज्या वेळेस पंच करताना आपण बघितले अशा खेळाडूंना परंतु नक्कीच दीपकने कुठेतरी थोडंसं निराश केलंय कारण की 2च धावांवरती खेळतोय. अक्षयने चांगले धमाके दाखवले. धावफलकाचा विचार केला. षटक क्रमांक 1 संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. डबल डिजिट डबल फिगर 10 धावा लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड स्पेलमध्ये दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय अभल गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच नितीनजी शेडगे साहेब आमचे नक्कीच स्कोरर आम्हाला आजच्या दिवसामध्ये चांगलं स्कोरिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत.
एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय कालकाई पार्लेवाडी माध्यमातनं. कालकाई चषक 2024 पर्व दुसरा आहे. नक्कीच या पर्व दुसरामध्ये आपण बघतोय एक भव्य दिव्य आयोजन. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले सामने आपल्याला बघायला मिळतील, कारण की संडे आहे आणि संडे म्हटलं की धमाका नक्कीच असतो. क्रिकेट जगतातील संडे म्हटला की सोनेरी दिवस म्हटला जातोय. फायनलचे दिवस असतात. कुठला तरी एक संघ आपल्या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या ट्रॉफीवरती नक्कीच नाव कोरत असतोय. इथे मात्र लोअर फुल टॉस होता. चेंडूला ऑन साइडला फेंडून दिलंय. एकदम कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय का, परंतु चांगलं कॉलिंग बघायला मिळालं. दोन फलंदाजाच्या माध्यमातून एकेच धावेवरती समाधान मानलं जात आहे. ते मात्र अक्षयच्या माध्यमातून. असोसिएशन मधील तब्बल 75 टीम्स आहेत, परंतु या दोन टीमचा विचार केला दोन्ही टीम मातब्बर आहेत. साई इंडियन्स कामथे आणि नक्की जय हनुमान मोरसडे या दोन संघांचा विचार केला दोन्ही संघ मातब्बर आहेत. जबरदस्त संघ आहेत. इथं पुन्हा एकदा जबरदस्त गॅप शॉट सिलेक्शन, परंतु डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव खर्च करतोय. एकेरी आणि दुहेरी धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण कुठेतरी लगेचच चेंज होताना आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट अँड राईटचं ज्या वेळेस कॉम्बिनेशन होते त्या वेळेस मात्र नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षक चेंज होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. इथं मात्र कुठेतरी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त धावा येत आहेत. अतिरिक्त धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलक पुढे जाताना 13 या आकड्यावरती. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात झाली ते मात्र कामते संघाच्या माध्यमातून, कारण की अजूनही एकही विकेट गमावलेले नाही आहे. धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन बसले. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. जबरदस्त गोलंदाजीचं माध्यम बघितलं आपण. आर्यनचं आता अभय घेतोय त्याची. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. चेंडू फेकून दिलाय. चेंडू सीमा रेषा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटका बघितला. विचार केला अक्षयने धमाके दाखवलेत आणि अक्षयचा स्ट्रॉंग झोन सुद्धा आपण बघतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने अक्षय चांगले फटकेबाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग असेल, डीप मिड विकेट असेल, या क्षेत्रामध्ये नक्कीच अक्षयने धमाके दाखवले. जबरदस्त फटकेबाजी केलेत. लोअर फुलटॉस होता आणि फुलटॉस म्हटलं की नक्कीच गोलंदाजाने दिलेली एक मेजवानी असते आणि अक्षयने एक ती मेजवानी स्वीकारले आणि मात्र चेंडू फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार येतोय षटकाराच्या दिशेने. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच आपल्या लाईन अँड लेन मध्ये कुठेतरी तू मेमे झाला दोन फलंदाजांमध्ये आणि पहिला धक्का बसतोय कामते संघाला. दीपक बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागला जातोय तो मात्र कामते संघाच्या माध्यमातून. चांगलं कॉम्बिनेशन बसत होतं, परंतु या क्षेत्रामध्ये विचार केला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलेला. एक धावेवरती समाधान मानलं असतं तरी पण झालं असतं, परंतु कुठेतरी अतिघाई संकटात जाई आणि त्याचं प्रत्यक्ष बघितलं आपण. कामते संघाला लागलेला पहिला धक्का. न्यू बॅटर संदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय आणि दीपकच्या जोडीने तब्बल धावा कुठल्यात तब्बल 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 20 धावांवरती पहिला धक्का लागला जातोय तो मात्र कामते संघाला. मोरचेवाडी संघ इथनं नक्कीच मोर्चा आपल्या हातात घेतोय की काय. संदीप ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. किती धावा मिळते. चेंडू फरार होईल. सीमा रेषा पार येतोय चौकार. जबरदस्त फटकेबाजी. संदीप आले. संदीपने नक्कीच धमाका दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती बॅटची एज लागते. चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये बाउंड्री लाईन क्लिअर करत या 4 धावा आपल्या नावावरती स्थापित करतोय. अभय गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र फक्त दिशा दाखवली, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट केली जाईल.
षटक क्रमांक दुसरे क्षमते 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा विचार केला तब्बल 25 धावा 12.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. ते मात्र कामती संघाच्या माध्यमातून फोर झाले की फक्त क्रॉस चेक करा बरोबर. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक जबरदस्त सामना आपण बघतोय. तो मात्र साई इंडियन्स कामती संघ विपक्ष जय हनुमान मित्र मंडळ मोरसेडे. न्यू बॉलर प्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. प्रकाशला नक्कीच हे डायनामिक षटक आहे. तिसरं षटक जर आपण गेलं नक्कीच सातत्याने शेडगे सर बघत असतो की ज्या वेळेस तिसरं षटक असतं ते बॅलन्सिंग षटक असतं आणि ते खूप इम्पॉर्टंट असतं की सामना कोणत्या दिशेने जाईल. कारण की विचार केला 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात 12.50च्या सरासरीने धावा कुठण्यात यश आलंय. ते मात्र कामते संघाला. पुढचं षटक गोलंदाजमूर्ती दीपक. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल होतोय परंतु झेल मिस होतोय. झेल मिस होते. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण सातत्याने आपण बघत आलोय. आणि ज्या वेळेस आपण इंडिया विपक्ष पाकिस्तानची मॅच बघितली असेल वर्ल्ड कप मध्ये, नक्कीच T20 वर्ल्ड कप होता आणि त्यामध्ये नक्कीच हाफिजने झेल सोडलेला युवराज सिंगचा आणि नंतर जर बघितलं समीकरण बदललेली. पुन्हा एकदा तीच दिशा परंतु क्षेत्ररक्षक आहे. संदीप कडे कला आहे. संदीप त्या दिशेने खूप चांगले स्ट्रोक खेळतो. मला वाटतं अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळत असेल आणि अंडरआर्म क्रिकेट ज्या वेळेस आपण बघतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये चिकी सिंगल ग्लान्स असेल स्वीप असेल रिव्हर्स स्वीप असेल हे फटके खूप सातत्याने खेळले जातात. परंतु स्कूप शॉटला खूप महत्व दिले जात आहे. ते मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. एकच धाव कंप्लीट केली जाते. दीपकच्या षटकामध्ये खूप इकॉनॉमिकल धावा येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रकाश आहे का? ओके. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केलाय. किती धावा मिळतील? क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला भेजून चेंडू जातोय सीमा पार येतोय. क्लासिकल चौकार. नक्कीच अक्षय आणि दीपकची जोडी मैदानामध्ये धुमाकूळ घाताना आपल्याला बघायला मिळते कामते संघाच्या माध्यमातून. जबरदस्त 33 धावा ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच दीपक तंबूच्या अस्त्राला गेला परंतु त्याचा कोणताही खामियाजा भुगतायला लागलेला नाहीये. तो मात्र कामते संघाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. जर विचार केला प्रकाशने चांगली गोलंदाजी केलेली परंतु हा फलंदाजीचा क्लास दाखवला संदीपने. पुन्हा एकदा पुढे आले फ्रंट फुटला आले. चेंडू फक्त फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. एक धाव कंप्लीट आणि नक्कीच बोलता या 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला 35 धावा ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल तो मात्र या तिसऱ्या षटकातील डायनामिक षटक होतोय आणि यावरती सुद्धा संदीप आणि अक्षयची जोडी अक्षरशः तुटून पडताना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा पल्लू शॉट आठवण करून देतो तिलक रत्न दिलशांची आणि चेंडू फरार होईल. सीमा पार येतोय अजून एक चौकार. त्या दिशेने भरपूर शॉट खेळले परंतु सक्सेसफुली होत नव्हते. परंतु आता जर बघायला गेला संदीप नक्कीच एक जबरदस्त फटका संदीपच्या माध्यमातून आपण बघितला. चेंडू 3 षटक संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 39 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त सामना आपण या 2 संघांमध्ये बघतो. या क्रिकेट असोसिएशन मध्ये तब्बल 75 संघ आहेत आणि या 75 संघांमध्ये जर विचार केला तर मात्र या 2 संघांचा विचार केला तर खूपच धडाडीचे हे दोन्ही संघ आहेत. आपण आजच्या दिवसामध्ये नक्कीच बघतोय. ते मात्र आमचे 2 अंपायर्स दत्ताजी कडव साहेब असतील योगराज बुटेरे सर असतील या दोन्ही आमच्या अंपायरनी खूपच आजच्या दिवसाची चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर लाईव्हचे आमचे 10 क्रिक लाईव्ह यांनी सुद्धा आजच्या दिवसामध्ये शुभा नक्कीच त्याचप्रमाणे आपल्या असोसिएशनचे जेवढे संघ आहेत त्यांच्यासोबत जर कुठले नक्कीच वरिष्ठ मंडळी जर आले असतील तर आमच्या
कालकाई चषकाच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती यावं अशा आमच्या नक्कीच आयोजक कमिटीकडनं सातत्याने सूचना येत आहेत. शेवटचं षटक इथे मात्र फुलटॉस जबरदस्त फटका. 6 धावा 45 धावा ऑन द बोर्ड. चौथं षटक आहे. प्रत्येक गोलंदाजावरती अक्षयने मात्र धमाके दाखवलेत. अक्षय पहिल्या चेंडूवरती बघायला गेला अक्षयशा तुटून पडलाय. कामते संघाचा अक्षय जबरदस्त गोलंदाजी करतोय. आजच्या या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेतोय की काय, कारण की आतापर्यंतची फटकेबाजी बघितली, जबरदस्त फटकेबाजी अक्षयच्या माध्यमातून आपण बघतोय. त्याचप्रमाणे संदीप एक क्लासिकल क्रिकेटर आहे. इथे मात्र नक्कीच प्रशंसा केली आणि फलंदाज बाद होतोय. अक्षय बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक दुसरा लागतोय कामते संघाला. तब्बल 22 धावांची खेळी करून अक्षय तंबूच्या आसऱ्याला पडतोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी प्रदीप येतोय. चौथं षटक आहे आणि या चौथ्या षटकामध्ये कुठेतरी आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. धावफलक धावा लागल्यात, 45 धावा ऑन द बोर्ड झाल्यात, परंतु एक चांगलं टार्गेट सेट केलं, कारण की विचार केला तर मोर्सेवाडी संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. बॅटर्स नक्कीच आपण टेनिस क्रिकेटमध्ये बघतो, टेनिस क्रिकेटमध्ये फलंदाजांना वाव आहे. आपण बघितलं असेल करण अंबाला सारखा स्टार खेळाडू आजच्या घडीला खूप टचमध्ये आहे. आणि पुढचा चेंडू इथं मात्र चेंज ऑफ प्लेस केला होता गोलंदाजाने. एक धाव कंप्लीट केली जाते. इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानले जाते. 46 रन्स ऑन द बोर्ड्स. 3 चेंडू अजूनही प्रगतीपथावर येणार आहेत. धावफलकाचा विचार केला 46 धावा ऑन द बोर्ड. जबरदस्त फटकेबाजी झाले. ते मात्र अक्षय असेल, संदीप असेल, दीपक असेल. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र पल्लू शॉट मारलेला, परंतु गचा क्षेत्ररक्षण झेल मिसेस झालेत. मोर्सेवाडी संघाच्या माध्यमातून अपेक्षा नाहीयेत, परंतु जर अशा प्रकारे जर आपण झेल मिस करत असो तर मात्र कुठेतरी समोरील संघ त्याचा फायदा नक्कीच घेत असेल. 47 धावा ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक जबरदस्त टार्गेट सेट केलं जातंय, ते मात्र कामते संघाच्या माध्यमातून. जेव्हा हनुमान विचार केला, जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे संघाचा, तर पहिल्या षटकापासून धावा जास्त खर्च केला. पहिलं षटक 10चं आलेलं, ते पॉवर प्लेचं षटक होतं, ते खूप कमी रनांचं षटक होतं. तर नंतर परंतु त्याच्यानंतरचा विचार केला तर अक्षयने मात्र अक्षरशः खिल्लार उडवलेली, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केलेली अक्षयने. अक्षय असेल, अजूनही संदीप आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीप आणि प्रदीपची जोडी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळेल यात तिळ मात्र शंका नसेल. धावफलकाचा विचार केला 47 धावा ऑन द बोर्ड. इथं मात्र बॅकफुटला केले, पंच केला, चेंडू ऑन साइडला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धावेवरती समाधान मानलं जाते. 48 धावा शेवटचा चेंडू असेल आणि या आजच्या दिवसातील अर्धशतक होते की काय. कामतेवाडी संघाला नक्कीच 2 धावा जर केल्या तर मात्र आजच्या दिवसातील अर्धशतक जे मात्र लागलं जाईल स्कोरबोर्डवरती. शेवटचा चेंडू इथं मात्र हलक्याने पुश केल्या चेंडूला. एक धाव कंप्लीट होते की काय, एक धाव कंप्लीट होते. झेल पुन्हा एकदा कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 50 धावा ऑन द बोर्ड्स. 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष सेट केलंय, ते मात्र मोर्सेडे संघाच्या समोर. 50 धावांवरती इनिंग ब्रेक होतोय. मी यापुढील सामना असेल डीकेएम करंजे पायटेवाडी विपक्ष कैलासवासी अनिकेत भाऊ 11 या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नक्कीच आमच्या टॉप बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच आमच्या कालकाई पार्लेवाडी
चषक 2024 पर्व दुसरा आहे. इनिंग ब्रेक मध्ये समोरील टीमनी लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं नक्कीच इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. पहिल्या षटकाचा विचार केला अक्षयचा तब्बल 10 धावा, त्यानंतर अभयाला अभयने 16 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर प्रकाशने 14 धावा खर्च केल्या आणि शेवटी सतीशने सुद्धा तब्बल 11 धावा. म्हणजे एकही गोलंदाजाने 10च्या पुढच्या सरासरीने धावा खर्च केल्या. तब्बल 50 धावा. तब्बल 50 धावा 12.50च्या सरासरीने धावा कुठण्यात यश आलंय ते मात्र कामते संघाला. आणि इथून मात्र 12.60च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. स्कोर बोर्ड 50 51 धावा करायच्या आहेत ते मात्र मोरसडे संघ. साई इंडियन्स कामते संघाने एक चांगलं टार्गेट सेट केलाय. 12.60च्या सरासरीने नक्कीच धावा करायच्या आहेत. नक्कीच यापुढील इनिंगचा नक्कीच माझे सह समालोचक प्रसादजी सवारे नक्कीच यापुढील पुढील इनिंगचा नक्कीच समालोचन करतील. धन्यवाद. हॅलो वक्रतुंड महाकाय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा करत आपण पुन्हा एकदा जाऊया मागच्या दिशेने. आपण ही स्पर्धा पाहतायत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतात कालकाई क्रिकेट संघ पार्लेवाडी आयोजित कालकाई चषक 2024. आज फायनल डे, शेवटचा दिवस आणि अगदी सुरुवातीच्या मॅचेस देखील चांगल्या पाहायला मिळाल्या आहेत. पहिला सामना जर पाहिला तो म्हणजे नक्कीच वाकण विपक्ष सांबारगणी या दोन संघाच्या दरम्यान मॅच आपण पाहिली होती. परंतु त्यानंतर आपण हा सामना पाहतोय तो म्हणजे साई इंडियन्स कामठे विरुद्ध जय हनुमान मित्र मंडळ मोरसोडे या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आपण पाहिलेत. नक्कीच कामटे संघानं पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना तब्बल 50 धाबा उभारल्या आणि 51 धाबा संख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजेच मोरसडे या संघाच्या समोर 24 बॉल आणि 51 धाबा संख्येची गरज. आणि या 51 धाबा चेस करण्यासाठी दोन सलामी वीर आपण पाहता मैदानाच्या दिशेने गणेश आणि योगेश. या स्पर्धांचा ग्रीन सिग्नल योगीराज बुटेरे सरांचा ग्रीन सिग्नल येतोय. मात्र सुरुवात पुन्हा एकदा दोन्ही टीमला देऊया या मॅचसाठी आणि या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. गेम ऑन. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज आयुष. पहिलाच बॉल शॉट आपले पहिल्याच बॉल वरती आपण पाहता चांगला फटका आणि त्यानंतर या दोन धाबा पाहायला मिळत आहेत. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट मात्र या दोन धाब्याने करत असताना फलंदाज गणेशच्या बॅटमधनं या दोन धाबा पाहायला मिळत आहेत.
50 धाबा बनवल्या गेल्या, परंतु 51 धाबेचा तोडीसतोड उत्तर द्यावं लागेल या मैदानाच्या आत. फुलटॉस बॉल, फटका चांगला, स्पीड साऊंड ऑफ द बॅट, परंतु डीप मध्ये आपण पाहता अगदी लॉंग ऑफ क्षेत्रात खेळाडू उपस्थित, परंतु एकच धाव, एक सिंगल मिळते या ठिकाणी. आपण पाहता गणेशला टीम पाहिलं तर मारसेवाडी या संघाला, नक्कीच मोरसडे संघाला भरपूर चांगले सामने या ठिकाणी आपण पाहायला मिळतील. एकापेक्षा एक सरस संघ, एकापेक्षा एक सरस खेळाडू देखील या मैदानावरती पाहायला मिळतील. 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र अजून एक सलामीवीर लेफ्ट हँडेड बॅटर पण पाहता योगेश स्ट्राईक वरती. सुरुवात चांगली करत असताना दोन्ही संघ आपल्या संघांसाठी ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये हेच पंच सांगतात. हलकेसे अपील देखील झाले, परंतु अपीलला या ठिकाणी केस पंचांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करत असताना मोरसडे संघाला दबाव नक्की निर्माण करून जाईल, परंतु प्रत्येक डॉट बॉल संघाला कमबॅक करून देईल. पुन्हा एकदा ओव्हर पिच अवे फ्रॉम द बॉडी, अगदी योगीच्या शरीरापासून दूर मात्र गोलंदाजी केली जाते. अतिशय चांगला लाईन आणि लेनचा वापर मैदानाच्या आत करत असताना गोलंदाज आयुषला आपण पाहता. इथनं लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केला. भरपूर चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हर मध्ये करत असताना पीवर मध्ये गोलंदाजी कशी व्हावी याचं ज्वलंत उदाहरण मात्र मैदानाच्या आत आयुष दाखवत असताना पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं ओव्हर पिच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता योगेशांचा, परंतु अजून एक निर्धाव चेंडू. सातत्याने डॉट पर्सेंटेज पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडीशी अडखळत म्हणावी लागेल. पहिल्या 2 बॉलवरती 3 धाबा आल्या असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये जवळपास 12 ते 13 धाबा आल्या तरी देखील नक्की चांगली सुरुवात मानली जाईल, परंतु त्यानंतर जसा योगेश स्ट्राईक वरती आला आणि लगातार 3 बॉल डॉट. लास्ट बॉल 1 टू गो. फुलटॉस बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न अगदी टॅप केला आहे. अंडर बॉक्स स्टाईलने ज्या प्रकारे फटके टॅप करतायत अगदी त्याच प्रकारे हा टॅपचा फटका, परंतु या बॉलवरती एकच धाव. षटक पहिलं संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 51 धाबाचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. तर यानंतर होणारे नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. DKM करंजे पायटेवाडी विरुद्ध कैलासवासी अनिकेत भाऊ 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच आपल्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज दीपक. पुन्हा एकदा ओव्हर पिच, पुन्हा एकदा योगेशला स्वीप करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. योगेशच्या माध्यमातून थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण की सुरुवातीला डॉट पर्सेंटेज आले. संघ थोडासा दबावामध्ये नक्कीच येऊ शकतो, कारण की तब्बल 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आत. गुडले स्पॉट, फटका चांगला आहे, कॅप शॉट सिलेक्शन, अगदी आउटफील्ड फास्ट आहे, परंतु पाठलाग केला जातोय. शेवटच्या क्षणी अगदी या ठिकाणी पाहता शर्यत लागली, परंतु शर्यत जिंकली ती म्हणजे चेंडून. पंचांचा इशारा, चेंडू सीमा पा. शंकर अगदी या ठिकाणी पाहिलं तर अगदी फलंदाज योगेशच्या बॅटपदनं हा चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने आता धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 8. या धावफलकावरती आता प्रत्येक बॉल वरती अटॅक करावा लागेल. जवळपास योगेश यांचा विचार केला तर आतापर्यंत ते 6 चेंडू सामना नक्कीच केला, परंतु आतापर्यंत खेळपट्टीचा त्यांना नक्कीच अंदाज आला असेल.
तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉप. हॅलो, गुगल पे काहीतरी 1700 रुपये आहेत. 1700. हा हा, अगं 500 रुपये ते मामाला गुगल पे केले, त्याने 500 रुपये दिले ना महिन्याला काल. हॅलो, सेकंड ओव्हर आपण पाहता गोलंदाज दीपक. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर चौकार आणि चौकाराचा क्विकली उत्तर मात्र विकेट न दिलाय. सुरुवात दीपक देखील चांगली करतो आपल्या संघासाठी. तब्बल 51 धावा या ठिकाणी डिफेंड करत असताना चांगली गोलंदाजी, परंतु आता या धावा चेस कराव्या लागतील तर चांगली बॅटिंग करावी लागेल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर मोजायचं आहे. ओव्हर पिच बॉल, षटकार ठोकला मैदानाच्या आत महेंद्रनं. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल, फटका फसला परंतु नो मान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी खेळाडू पोहोचते होते परंतु त्यांच्याही आवाकाच्या बाहेर हा चेंडू. त्यानंतर पण पाहिलं तर अगदी डीप मध्ये खेळाडू आलेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु पुन्हा 2 धावा पाहायला मिळतात. इथनं महेंद्रला माहिती आहे आता इथनं चांगला खेळ करावा लागेल. षटकार आल्यानंतर संयमी फटका. आतापर्यंत धाबा संख्येचा विचार केला तर 16 धाबा. शेवटचा बॉल गोलंदाज दीपक यांचा. आतापर्यंत दीपक यांचा विचार केला तर 12 धाबा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज दीपक. ओव्हर पिच बॉल, फटका. ज्या फटक्यांची नित्यांत गरज होती ते फटके पण पाहता महेंद्रच्या बॅटमध्ये येतात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण पाहिल्यात 4 धावा होत्या परंतु त्यानंतर या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात. त्या म्हणजेच गोलंदाज दीपकनं 2 ओव्हरच्या षटकानंतर धावासंख्या जाऊन पोहोचले 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता समीकरण या ठिकाणी नक्कीच बदललं गेलं. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 29 ची गरज. महेंद्र आता मात्र लई मध्ये दिसतोय नक्कीच, परंतु त्यानंतर पण पाहिला गणेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे. सलामीला आलाय परंतु त्याला आता पुन्हा एकदा डोक्यावरती बर्फ ठेवत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 बॉल मध्ये 29 धावा अजूनही कुठायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 22 बनल्या गेल्यात परंतु आता इथनं गोलंदाज तिसरा षटक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आयुष अक्षय आहेत. नक्कीच अक्षयला देखील इथं चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा षटक भरपूर महत्वाचा आहे. टर्निंग पॉइंट षटक हा देखील ठरू शकतो. फुलटास बॉल, ज्या फटक्यांची नितांत गरज होती ते फटके खऱ्या अर्थानं सुरुवात केली महेंद्रनं परंतु त्यानंतर मैदानाच्या आत आपण पाहता गणेश देखील चांगले फटके लगवतोय. मी मगाशीच म्हटलं गणेश देखील एक चांगला फलंदाज आहे परंतु त्याला सिद्ध करावं लागेल. सिद्ध तर केलंय, पहिल्याच बॉलवरती षटका ठोकलाय गोलंदाज अक्षयच्या. हा देखील फुल टॉस फटका चांगला परंतु डीप आपण पता खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग नक्कीच पाहायला मिळते परंतु थोडीशी या ठिकाणी मिसफील्ड. नक्कीच थोडासा दबाव देखील जाणवला परंतु जिथे 1 धाव होती तिथे तब्बल 3 धावा मध्ये रूपांतर केल्यात. म्हणजे दबाव आणि दडपण आता नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय ते म्हणजे कामटे संघावरती.
10 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आता 20 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 धावा येणं अनिवार्य आहे. प्रत्येक जर मोठा फटका आला तर सामना नक्कीच आपण पाहिला तर मारसडे संघाच्या बाजूनं झुकू शकतो, परंतु प्रत्येक डॉट बॉल आला तर नक्कीच कामटे संघ इथनं कमबॅक करू शकतो. 10 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. गुडलेन स्पॉट, फटका फसला, जेलची संधी, हाफच्या आणि करून दिली होती. तो महेंद्र आता पवेलियनच्या पाठीवरती. फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा. विकेट आलाय. नक्कीच हा विकेट टर्निंग पॉइंट टर्निंग यू टर्न ठरू शकतो का? आता मात्र 9 चेंडू मध्ये आता 20 धावा बनवायच्या आहेत. कॅचेस विन तर मॅचेस एक चांगला झेल टिपला, परंतु त्यानंतर तो चेंडू देखील डॉट राहिला. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 20 ची गरज. नवीन फलंदाज आपण पाहता चेतन. यॉर्क लेंथ अगदी या ठिकाणी पाहता डॉट बॉल आणि विकेट आल्यानंतर खऱ्या अर्थानं आता गोलंदाज आपण पाहता अक्षय देखील त्याचाही देखील आता कॉन्फिडन्स लेवल आता उंचावला गेलाय, कारण की त्याला माहिती आहे महत्वाचा फलंदाज महेंद्र त्याला देखील बाद केलं, परंतु त्यानंतर आता मात्र चांगली पुन्हा एकदा नवी सुरुवात करत असताना डॉट बॉलनं प्रत्येक डॉट बॉल दबावाचं कारण बनवू शकतो. गुडलेन स्पॉट, भन्नाट वेग या ठिकाणी अगदी पाहता तर अगदी ऑप्टिकच्या थोडासा बाहेर हा चेंडू चांगले लाईन आणि लेनचा वापर करत असताना गोलंदाज अक्षयला पण पाहता इथनं अजून एक निर्धाव चेंडू. लगातार आपण पाहिलं विकेट आल्यानंतर दबावामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे बॅटिंग करत असताना संघ मार्सेबडी हा संघ नक्कीच मोरसडे हा संघ. समीकरण 7-20 ओव्हर पिच बॉल. इथे आपण पाहता सटीक लाईन आणि लेनचा वापर इथनं यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. इथनं अजून एक धक्का लागतोय टीम मोरसोडे संघाला. फलंदाज बाद, धक्का क्रमांक या ठिकाणी लागतोय तिसरा. चेतन बॅक टू द पवेलियन. आता मात्र समीकरण शेवटचे 6 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. शेवटचं आणि अंतिम षटक, अतिशय निर्णायक षटक म्हणून पाहता शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना आपण पाहता मोरसडे या संघाला जोपर्यंत फलंदाज गणेश स्ट्राईक वरती आहेत तोपर्यंत हा सामना नक्कीच मित्रांपर्यंत जिवंत राहू शकतो. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. अगदी संघर्षाचा शंकनाद करत असताना पाहता या ठिकाणी गणेशच्या बॅटमध्ये मात्र षटकार आलाय. 5 बॉल 14 ची गरज. मॅच होती कुठे आणि आता मात्र आली कुठे असं वाटलं होतं की हा सामना नक्कीच कामटे संघ आपल्या बाजूने झुकवते की काय, परंतु अजूनही गणेश नावाची भिंत अजूनही उभी आहे मैदानाच्या आत. चांगले फटके तो खेळतोय आपल्या संघासाठी. इथे दडपण, प्रेशर, दबाव पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहता प्रदीप आणि प्रदीप वरती अगदी दबाव पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर पंचांचा अचूक निर्णय, नो बॉल. इथनं नशीब सुद्धा मी तर म्हणेन आता गणेशचा साथ देतोय, अर्थात मोरसडे संघाचा साथ देतोय.
फ्री हिटचा चेंडू, पंचांचा इशारा देखील आपण पाहू शकता. आता मात्र पुन्हा एकदा ब्लँक स्ट्रोक खेळण्याची संधी मात्र मिळालेली आहे. ते म्हणजेच गणेशला पूर्णपणे ही मॅच आता मी तर म्हणेन पलटली गेली. ते म्हणजेच मोरसडे संघाच्या बाजूनं षटकरच्या मदतीने धाबासंख्या जाऊन पोहोचली आहे. ते म्हणजेच 44 धाबा. आता मात्र फक्त आणि फक्त अजूनही सामना जिंकण्यासाठी विचार केला तर 7 धाबासंख्येची गरज आहे. षटकरानंतर आपण पाहता कमबॅक करत असताना निर्धाव चेंडूनं अगदी उलटफेर देखील पाहायला मिळतात. अप अँड डाऊन, चढाव उतार सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव पाहायला मिळतो या दोन संघाच्या बाजूनं. इथला सामना अजूनही सांगता येणार नाही की कोणता संघ जिंकणार. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये अजूनही 7 बनवायचे आहेत. इथे एका धाबासंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. इथं लगातार 2 बॉल डॉट आले तर नवा विक्रम मात्र कामटे संघ आपल्या नावावरती करू शकतो. परंतु ज्या प्रकारे गणेश अप्रतिम बॅटिंग करतो असं वाटत नाही की हा सामना आता तो कामटे संघालाच देणार. 2 बॉल एका धाबासंख्येची गरज. फटका हा देखील चांगला, फक्त प्लेसमेंट आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहता 1 बॉल राखून हा सामना जिंकला आहे. तो म्हणजे आपण पाहता मोरसडे संघानं अभिनंदन. परंतु हार्ड लक, कामटे संघ तब्बल 51 धावा अगदी 23 बॉल मध्ये चेस केला आणि एक अप्रतिम आणि मॅरेथॉन इनिंग मात्र मैदानाच्या आत साकारली गणेशनं. आणि त्यानंतर योगीचा चांगला साथ राहिला. त्यानंतर महेंद्रनं देखील चांगला टीम वर्क या ठिकाणी पाहायला मिळालं. तिघांचंही मनापासून आपण नक्कीच स्वागत करूया आणि नक्कीच पुढचा मॅच साठी बेस्ट ऑफ लक देऊया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतात नॉट आउट नो डाऊट खेळाडू आहे गणेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर लगेचच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात ते म्हणजे KTM करंजे पायटेवाडी टीम आणि त्यानंतर त्यांच्या विरोधी आपण पाहतात ते म्हणजेच कैलासवासी अनिकेत भाऊ 11. दोन्ही टीम्स जो आपला काही निर्णय आहे तो आपण घेऊन लगेचच मैदानाच्या दिशेनं रवाना व्हायचा आहे. तर चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलाय तो म्हणजेच मोरसडे संघाचा हिटमॅन गणेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. असं सुरुवातीला असं वाटलं होतं पहिला ओव्हर हा फक्त 4 धाबींचा आला, परंतु असं वाटलंही नव्हतं की हा सामना मोरसोडे संघ जिंकणार. परंतु त्यानंतर गणेश, महेंद्र आणि त्यानंतर पाहिलं तर योगेशनं जी सुरुवात पुन्हा एकदा केली ती सुरुवात अगदी यशस्वी राहिली. अभिनंदन पुन्हा एकदा. तर चला गणेश आपण या लगेचच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तर रवींद्रजी कदम साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील. विशालजी जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायचे आहे. अभिनंदन गणेश आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. अप्रतिम तुमची इनिंग राहिली. ज्या फटक्यांची गरज आणि त्या फटके अगदी